नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये। आज आहे नवरात्रीचा 5वा दिवस आणि आजचा रंग आहे हिरवा। मी आलोय आमच्या भेंडकळगावच्या श्री झरीमारी मंदिरामध्ये। आज नेहमी मला उशीर होतो पण आज जास्तच उशीर झालाय आणि इकडे येऊन बघतो तर मीत पण अजून आलेला नाहीये। त्याला कॉल केला तर येईल तो पण। आणि आज आपला लुक एकदम स्पेशल असणार आहे। कालच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं असेल की आम्ही देवीच्या मागे जाळी लावलेली आणि त्याला मासे वगैरे चिटकवलेत। आज कोळी लुक असणार आहे आणि एकविरा देवीचा लुक क्रिएट करण्याचा प्रयत्न मी इकडे केलाय, जे करणार आहे आता। मी आत्ताच आलोय। आज आमच्या गावामध्ये मोठीजुई गावामधून श्री एकविराई नाच मंडळ हा ग्रुप येणार आहे महिलांचा आणि त्या आपल्यासमोर आपला पारंपरिक जो फेऱ्यांचा नाच असतो आगरी कोळी लोकांमध्ये जो खेळला जातो गौरी गणपतींना, तो करणार आहेत आणि बघायला खूप जास्त मजा येणार आहे। आईला पण मी आज घेऊन चाललोय कारण ती घरात बसून कंटाळली होती। तिला बोललो की जरा बाहेर चल आणि मी उद्या एक स्पेशल लुक करणार आहोत देवीचा, म्हणजे डेकोरेशन वगैरे करणार आहोत। सो त्यासाठी थर्मोकॉल शीट घेतल्यात आणि आता जाऊया मंदिरामध्ये, डायरेक्ट गेल्यावर भेटूया। चला आता आई पण आली इकडं, म्हणजे ब्लॉग मध्ये पहिल्यांदा आली मंदिरात येत असे। कसं वाटलं डेकोरेशन? मीत बाय मीत मस्त, एकदम मस्त। चला आता आपण कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे, पटकन जाऊया। स्वागतम स्वागतम सरच स्वागतम श्री झरीमारी नवरात्र उत्सव मंडळ 2025 वर्ष 10वे वर्ष आनंदाचे, 10वे वर्ष उत्साहाचे, 10वे वर्ष एकात्मतेचे, 10वे वर्ष आपुलकीचे, 10वे वर्ष आपल्या बेडकर गावाच्या झरीमारी नवरात्र उत्सव मंडळाचे। आणि अगदी आपण पाहतोय आजचा खऱ्या कार्यक्रम असणार आहे तो पारंपरिक फेऱ्यांचा नाच श्री एकविराई नाच मंडळ मोठीजुई त्यांचा फेऱ्यांचा नाच पाहायला मिळणार आहे महिलांचा। तरी जास्तीत जास्त संख्येने आज माझ्या माता भगिनी उपस्थित झाल्यात। अगदी आपण असं म्हटलं जातं की खऱ्या अर्थाला या देवी सर्व भूतेषु आदिशक्ती रूपेण संस्थिता नमस्तस्ते नमस्तस्ते नमो नमः। आणि अगदी आपल्या माय माऊलीच्या नतमस्तक होऊया आणि लगेचच आजच्या आपण कार्यक्रमाला करूया आरंभ, करूया प्रारंभ आणि होतोय आजच्या नाच कार्यक्रमाला शुभारंभ। पुन्हा झरीमारी आई माते की, गावदेवी माते की। अक्का देवीच्या आशीर्वादाने आज प्रत्येक कार्यक्रमामध्ये अग्रगण्य असणारे मोठीजुई म्हटलं तर तब्बल 7 ते 8 भजन मंडळी म्हणून ओळखला जाणारा मोठीजुई गाव। तदनंतर निवेदनाचे बेताब बादशाह नितेशजी पंडित, तदनंतर अगदी आपण पाहतोय आमचे पप्पन पाटील, प्रियाल पाटील, अगदी कलावंतांनी भसभसून भरलेले हे गाव तो म्हणजे मोठीजुई गाव। आणि त्याच मोठीजुई गावाच्या माझ्या माता भगिनी अगदी आपण पाहतोय जागा घेऊन आज खऱ्यातनं झुरमताना पाहायला मिळतील आपल्या विठ्ठलाच्या प्रांगणामध्ये, माझ्या गाव देवीच्या खऱ्यातनं प्रांगणामध्ये नाच करताना पाहायला मिळतील। बोला गणपती बाप्पा, मंगल मूर्ती, झरीमारी आई माते की, श्री गजानन महाराज की जय, एकविरा माते की जय, धरणी माते की जय, गणपती
पूजा असो. गणगाऊ कोणाला ग पहिला था गणगाऊ कोणाला ग गणगाऊ कोणाला ग पहिला था गणगाऊ कोणाला ग गणगाऊ कोणाला ग पहिला था गणगाऊ कोणाला ग गणगाऊ कोणाला ग पहिला
आपल्याला पाहायला मिळेल. या गीतातून अगदी बहीण भावाचं नातं मांडण्याचा प्रयत्न केला आहे चांगल्या पद्धतीने. आणि जसं रक्षाबंधन झाल्यानंतर येणारा गणपती बाप्पा तेच लगेच नवरात्री त्या पद्धतीने गीताला अनुसरून आणि सणांना अनुसरून हे गीत सादर केलेले आहे. जरा जोरदार माझ्या भाई माऊलीसाठी होत्या. आणि या गीतासाठी जिनेश घनश्याम गरज यांच्याकडून 200 रुपये आणि यशवी अक्षय चेरी यांच्याकडून 200 रुपये आलेत. आई एकविरा नाच मंडळ मोठूचे आपल्या सदस्य आभारी आहोत. आणि माझ्या माऊलीसाठी जोरदार टाळ्या होत्या. अगदी वय वर्ष हर्षद घरात यांच्याकडून 200 आणि एकविरा नाच मंडळ आपल्या हृदयाच्या अंतकरणातून आम्ही सतत आभारी आहोत.
रुपये कोंबडा उद्याचं काय खऱ्या अर्थानं केला जाईल हा सन्मान त्यांच्या कलेचा, हा सन्मान त्यांच्या गावाचा आणि हा सन्मान त्यामध्ये स्त्री शक्तीच्या जागरणासाठी खऱ्या अर्थानं प्रांतिक काकूंना देखील विनंती होते सन्मान करण्यासाठी यायचा आहे. गोड गळ्याच्या टीका आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या आजच्या या कार्यक्रमामध्ये. खऱ्या अर्थानं कुंदा माऊली मडवी त्यांच्या समवेत विजया माऊली मडवी, ढोलकीपट्टू संजयजी भोईर आणि संपूर्ण माझ्या मातोश्री आज खऱ्या अर्थानं माय लेकीचं नातं, माय लेकाचं नातं पहिल्याच गणामधून मांडलं. त्यानंतर आपण पाहायला गेलं तर गौरी गणपतीचं गीत आणि त्यानंतर आपण पाहिलं बहीण भावाचं नातं आणि त्यानंतर येणारा मग गणपती झाल्यानंतर येणारा नवरात्र. अशा पद्धतीने सणाला अनुसरून गायलेले गीत आणि त्यानंतर स्फूर्ती गीत, त्यानंतर असे काही गीते ज्यांच्या माध्यमातून पाहिले तेव्हा जोरदार झाल्या होत्या. खऱ्या अर्थानं आई एकविरा नाच मंडळ बुटीजीसाठी उद्याची तयारी चालू आहे आमची. इकडे कटिंग चालू आहे, कोंबडा कटिंग.